स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम आणि मोनल ब्लॉग्समध्ये. आणि आत्ता आपण करणार आहोत आषाढ स्पेशल उपवासाची महाराष्ट्रीयन स्पेशल अशी थाळी. आणि आत्ता मी गॅस चालू केलेला आहे, कढी पण मस्त तापलेली आहे आणि त्याच्यावरती आपण तेल वगैरे टाकले, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि मिरचीसुद्धा टाकलेली आहे चवीनुसार. आणि आपण पहिल्यांदा डिश बनवणार आहे ती म्हणजे साबुदाणा खिचडी आणि सगळ्यांची स्पेशल अशी खिचडी. कोणीही या खिचडीला कंटाळत नाही अशी ही साबुदाणा खिचडी. तर चला तर मग सुरुवात करूया आपण साबुदाणा खिचडीला. तर मी आता मस्त असं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं आहे 2 चमचा, म्हणजे 1 वाटीसाठी 2 चमचे असे मी शेंगदाणा कूट टाकलेला आहे. मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आणि अर्धी वाटी बटाट्याचं, म्हणजे बटाटा मी शिजवून घेतलेला आहे. कोणाला म्हणजे शिजवलेला आवडतो तो, कोणाला तसंच कच्चा बटाटासुद्धा आवडतो, म्हणजे तेलामध्ये शिजवून घेतात. तर मी असं बटाटा शिजवलेला घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बटाटा शिजवून टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, मिश्रण एकजीव करायचं आहे. सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे. आणि कोणाला जर वरून कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण मला कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी काही टाकलेली नाही आहे. काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर चालते तर काही ठिकाणी नाही चालत, आणि जिरंसुद्धा नाही चालत काही ठिकाणी उपवासाला. तर मी काही हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलं नाहीत. तुम्हाला ॲड करायचं असतं तर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने आपली खिचडी तयार झालेली आहे, साबुदाणा खिचडी. आपण 5 मिनटं झाकून ठेवलं होतं. 5 मिनटं पण ठेवायची काही गरज नाही आहे. आणि एकदम असं सुटसुटीत झालेलं आहे खिचडी, तुम्ही पाहू शकता. आणि चांगला कलरसुद्धा आलेला आहे, चॉकलेटी असा कलर आलेला आहे. आणि म्हणजे चवीलासुद्धा एक नंबर झालेली आहे अशी खिचडी आपली. आणि स्पेशल अशी साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे. आणि झाकण ठेवल्यावरती छान अशी शिजून पण होती खिचडी आणि एकदम अशी सुटसुटीत पण होती. तर आपली खिचडी तयार झालेली आहे. आणि आता आपण बनवणार आहोत भगरीचा भात. आणि त्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही, एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, म्हणजेच भगरीचा भात. आणि 5 मिनटात होणारी अशी रेसिपी. तर आपण छोटंसं पातेलं, त्याच्यामध्ये उपवासाचं मी तेल आणलं होतं, ते तेल टाकलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ आणि मिरची टाकलेली आहे. आणि चांगली अशी फोडणी पण दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 2-3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकला तर भगरीच्या भात म्हणजे आणखीनच चव येते, त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे, एकदम असं अर्धा ग्लाससुद्धा मी एवढं टाकलेलं नाही आहे पाणी, थोडंसं टाकलेलं आहे पाणी. आणि अर्धी वाटीच असं मी भगर घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी भगर केवढी घेतली, अर्धी वाटीपेक्षासुद्धा कमी आहे. आणि मी ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि पूर्ण उकळेपर्यंत मी ते उकळून झाल्यावरती मी भगर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि असं बारीक गॅसवरतीच मी ठेवणार आहे. गॅस तुम्ही पाहू शकता फुल आहे, पण आता मी गॅस बारीक करणार आहे. आणि भगरीचा भात होईपर्यंत आपण आता दुसरी रेसिपीची तयारी करूयात. आणि आता मी घेतलेले आहे एक बटाटा पूर्ण बारीक केलेला आहे. आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे, मिरचीचे काप केलेले आहेत, म्हणजे बारीक करून घेतलेली आहे. आणि बटाटा एकदम बारीक करायचा आहे पूर्ण असं, म्हणजे बटाट्याचे तुकडे राहिले नाही पाहिजेत एवढं बारीक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी किती बारीक केलेला आहे बटाटा. आणि शेंगदाण्याचं कूट पण ठेवलेलं आहे. आणि साबुदाणा भिजत घातलेला होता तो मी घेतलेला आहे. आणि आत्ता आपण या रेसिपीला काय नाव द्यायचं मला काय समजत नाही आहे, कारण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव देतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने रेसिपीला नाव देऊ शकता. तर मी या रेसिपीला नाव देते की काय देऊयात बरं. हो ठीक आहे, बटाट्याचे धपाटे, नाही सॉरी, साबुदाण्याचे धपाटे किंवा पराठे. हो, साबुदाणा पराठा छान वाटते ना, साबुदाणा पराठेच नाव देऊयात. तर मी आता मिरची ॲड केलेली आहे चवीनुसार. जास्त स्पायसी आम्ही खात नाही, त्यामुळे मी जास्त स्पायसी केलेलं नाही आहे, तर थोडंसंच मिरची टाकलेली आहे. आणि शेंगदाण्याचा कूट भरपूर टाकलेला आहेच, कारण असं क्रिस्पी वाटण असं, त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट जास्त टाकलेला आहे. आणि बटाटा पण भरपूर टाकलेला आहे. आणि सगळं आपण एकजीव करूयात, मस्त एकदम एकदम असं मिक्स करून घेऊयात.
जेणेकरून आणि 5-10 मिनटं आपण तसंच ठेवून देऊ. आणि आपण आता चालू करूयात. 5-10 मिनटं तसंच ठेवायचं आहे झाकून. आणि आता आपली भगरचा भात असा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. बारीक गॅस मी केलेला होता. आणि आता भगरचा भात एकदम रेडी झालेला, अजिबात पाणी नाही, काही नाही, एकदम ओके झालेला आहे. तर चला आपण करूया साबुदाणा पराठा. तर मी तर जास्त तेल मी वापरलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कोणाला साबुदाणा वडा म्हटलं की जास्त तेलामध्ये येतं, तेलकट आणि ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळं हे साबुदाणा पराठा एकदम ओके, जास्त तेलामध्ये काही नाही आणि खायला पण छान वाटतो. त्यामुळे आता पाहू शकता मी कसं करते. असं छान असं साबुदाणा पराठा आपल्याला तयार झालेला आहे. आणि म्हणजेच तयारी चालू झालेली आहे. आणि एकदम असं क्रिस्पी छान वाटतो असं साबुदाणा आपला पराठा. आणि गॅस बारीक करायचा, ज्यामुळं की आपला हात भाजणार पण नाही आणि ते पाण्याचं शिंतोडं पण उडणार नाहीत. त्यामुळे एकदम असं, आणि तुम्ही पाहू शकता कसलं भारी वाटतंय. आणि कलर पण एकदम छान आलेला आहे. आणि चवीनुसार, चवीला तर एकच नंबर लागतोय. आणि 5 मिनटं आपण पलटी केली की 5 मिनटं आपण झाकून ठेवूयात. आणि तुम्ही पाहू शकता की कसला भारी कलर आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला साबुदाणा पराठा तयार झालेला आहे. एकदम खमंग असा साबुदाणा पराठा. चलो. आणि साबुदाणा पराठा मी कसा केलेला आहे तुम्ही पहा. आणि आपण जरी हाताने नाही जमलं तरी आपण चमच्याने सुद्धा असं साईडने असं बारीक करू शकतो. आणि मी व्हिडिओ कुठंही असा पळवलेला नाही आहे की स्पीडने, असं स्पीड जास्त केलेली नाही आहे. जो आहे तो तुमच्यासमोर आहे. आणि अजिबात कुठंही थांबवलेला नाही आहे की कट केलेला नाही आहे व्हिडिओ. तर तुम्ही पाहू शकता. आणि आपला साबुदाणा पराठा असा व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आणि लई नाही पण 5 किंवा 2 मिनटं जरी ठेवलं ना तरी होऊन जातं. आणि एकदम असा क्रिस्पी असं एकदम भारी वाटतो खायलासुद्धा. तर चला. आणि ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा ट्राय करू शकता. आणि मला तरी काही फार टाईम लागला नाही, त्यामुळं तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता जर तुम्हाला आवडली असेल तर. तर आपली नेक्स्ट रेसिपी आहे शेंगदाण्याचं बेसन. म्हणजे ते आपण उपवासाला जे खातो आपण ते शेंगदाण्याचं बेसन. आणि प्रत्येक घरी ही रेसिपी होतेच. आणि आपण आता चला तर मग सुरुवात करूया. मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मिरच्या, तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे. आणि मी आता हे आणि थोडंसं ॲड करणार आहे पाणी. आणि थोडं पाणी ॲड करून मी थोडासा बटाट्याचा काप टाकलेला आहे. कारण त्या बटाटा टाकला की जरासं असं दाटसरपणा येतो आणि एकदम असं छान वाटतो. तुम्ही पण सुद्धा ट्राय करा, कारण मला तर बटाटा खूप आवडतो. त्यामुळं मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता आपण इथं छान तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. आणि जे काही मी मिश्रण केलं होतं शेंगदाण्याचं ते मी आता, आणि शेंगदाण्याचं बेसन मी त्याच्यामध्ये ते ॲड केलेलं आहे. आणि छान असं आपले शेंगदाण्याचं बेसन रेडी झालेलं आहे. आणि थोडंसं आपण पाणी ॲड करूयात त्याच्यामध्ये. पाणी ॲड केलेलं आहे मी थोडंसं, पण तरीसुद्धा मला जरा कमी वाटते म्हणून मी अजून थोडं पाणी ॲड केलं आहे. कारण जास्त असं हे वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आहे. तुम्हाला पाणी हे जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. मी थोडं पाणी ॲड केलं आहे. आणि आता उकळी येऊन थोडं 2-3 मिनटं आपण ठेवूयात गॅसवरती उकळी येईपर्यंत. आणि आता नेक्स्ट रेसिपी आपण जी सुरुवात करूयात ती म्हणजे बटाट्याची छान अशी भाजी उपवासाची.
आणि आता मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. जास्त तेल टाकलेलं नाही आहे मी, कारण मी भाजी थोडीशीच करणार आहे. त्यामुळं त्या भाजीनुसार मी तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि चवीनुसारच मिरचीचे थोडं बारीक केलेले काप मी केलेले आहे ते मिरची टाकणार आहे. थोडीशी, जास्त टाकत नाही मी, थोडीशीच टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे आणि बटाटा ॲड करणार आहे. आणि आपल्याला अशी फोडणी जास्त जळून द्यायची नाही, त्यामुळे मी गॅस बारीक केलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी करते ॲड बटाटा. अर्धी वाटी, असं अर्धी नाही म्हणता येणार, पण अशी 1 वाटी मी बटाटा ॲड केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आणि एकजीव करायचा, एकदम असं हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा. अशा पद्धतीने आपली बटाट्याची रेसिपी तयार झालेली आहे. आणि जास्त काही नाही, 5 मिनटंच फक्त लागले असते बटाटे रेसिपीला. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जिरं जर ॲड करायचं असेल तर तुम्ही जेव्हा आपण मिरची टाकतो ना, तेल मिरची, तेव्हाच तुम्ही जिरे ॲड करू शकता आणि कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला हवी असेल तर. मला नव्हती पाहिजे त्यामुळे मी ॲड केलेली नाही आहे. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण ॲड केलेलं आहे मी. हवं तर तुम्ही शेंगदाण्यामध्ये असं मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि पाणी ॲड करूनसुद्धा तुम्ही असं वाला मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. पण मला ॲड करायचं नव्हतं, मला अशी सुकी बटाट्याची चटणी ठेवायची होती. तर अशा पद्धतीने आपली झालेली आहे उपवासाची थाळी, स्पेशल अशी थाळी. आणि चला तर मग आपण काय काय बनवलं आहे ते तुम्हाला या उपवासाच्या थाळीमध्ये ॲड करू. आणि अशा पद्धतीने आपली उपवासाची थाळी अशी रेडी झालेली आहे. मस्त असे पराठे, साबुदाणा पराठे, साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचं असं बेसन आणि बटाट्याची भाजी. परत अजून काय बरं बनवलं आहे, हो, भगरीचा भात आणि मस्त असे राजगिऱ्याचे लाडू, खमंग असे राजगिऱ्याचे लाडू. आणि अशी स्पेशल अशी आपली थाळी तयार झालेली आहे. मग काय वाट कसली पाहताय, मग लगेच करायला तर हवंच. आणि आषाढ एकादशी तर आलेलीच आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि कशी वाटते आणि माझे रेसिपीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग एकादशी स्पेशल अशी आणि अर्ध्या तासामध्ये स्पेशल कशी वाटते. आम्ही तर खायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आषाढी स्पेशल अशी एकादशी अनलिमिटेड अशी स्पेशल थाळी. नाथकर्तिका यायलाच लागते आणि करायलाच लागते आणि खायलाच लागते अशी स्पेशल आपली झणझणीत महाराष्ट्रीयन उपवासाची थाळी. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.